मोबाईलने केला बट्ट्याबोळ. एका छोट्या शहरात रवी नावाचा एक हुशार मुलगा राहायचा. तो अभ्यासात खूप कष्टाळू होता. जेव्हा त्याने इयत्ता 9वीच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला तेव्हा त्याचे वडील आनंद यांनी त्याला बक्षीस म्हणून एक चमकदार नवीन स्मार्टफोन दिला. रवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सुरुवातीला रवी फक्त माहिती शोधण्यासाठी मोबाईल वापरायचा. पण हळूहळू त्याचे लक्ष खेळांकडे आणि सोशल मीडियाकडे वळले. तासनतास तो स्क्रीनकडे बघत बसायचा. पुस्तके त्याच्या हाताऐवजी आता कपाटातच राहू लागली. मोबाईलचा प्रकाश त्याच्या डोळ्यांत चमकत असे, पण अभ्यासाचा प्रकाश मंदावत चालला होता. रात्रीचे 12 ते 1 वाजले तरी रवीचा मोबाईल चालूच असायचा. त्याची आई मीरा हळूच दरवाजातून त्याला पाहायची. तिने त्याला अनेकदा समजावून सांगितले, "बाळा, खूप उशीर झाला आहे, आता तरी झोप." पण रवी, "हो आई, 2च मिनिटं," म्हणत रात्रभर गेम खेळत राहायचा. मोबाईलच्या व्यसनामुळे रवीच्या सवयी बदलल्या. तो सकाळी उशिरा उठू लागला. शाळेत गेल्यावर त्याला सतत जांभया यायच्या. शिक्षकांनी शिकवलेले त्याला काहीच समजेनासे झाले. त्याचे मन वर्गात नसून मोबाईलमधील आभासी जगात अडकले होते. काही महिन्यांतच रवीच्या प्रकृतीवर परिणाम झाला. त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यांच्या खाली काळी वर्तुळे आली होती. त्याला सतत डोकेदुखी होऊ लागली. आई मीराने जेव्हा त्याला जेवायला बोलावले तेव्हा त्याने चिडून जेवण नाकारले, कारण त्याचा गेममध्येच थांबला असता. 10वीची पूर्वपरीक्षा झाली आणि निकाल धक्कादायक होता. नेहमी पहिला येणारा रवी जेमतेम पास झाला होता. त्याचे वडील आनंद यांनी त्याला जवळ घेतले आणि समजावले, "रवी, अजूनही वेळ गेली नाहीये. मोबाईल बाजूला ठेव आणि अभ्यासाला लाग." पण व्यसन इतके जडले होते की रवीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. आता 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली होती, तरीही रवी रात्री अपरात्री मोबाईलवर व्हिडिओ पाहत राहायचा. त्याचे मित्र मैदानात खेळायला बोलवायचे, पण त्याने सर्वांशी संपर्क तोडला होता. तो आपल्या खोलीत स्वतःला कोंडून घेऊ लागला. बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस उजाडला, पण सलग 3 रात्री न झोपल्यामुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे रवीला सकाळी खूप ताप आला. त्याचे शरीर थरथरू लागले आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. तो अंथरुणातून उठूच शकला नाही. परीक्षेची वेळ निघून गेली होती. रवीचे 1 वर्ष वाया गेले होते. त्याने भिंतीवर लावलेली आपली जुनी पदके आणि प्रमाणपत्रे पाहिली. त्याला आठवले की तो किती हुशार होता, पण एका छोट्या यंत्राने त्याचे संपूर्ण भविष्य धोक्यात आणले होते. रवीच्या डोळ्यांतून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. वडिलांनी रवीचा मोबाईल परत घेतला आणि त्याच्या हातात पुन्हा पुस्तके दिली. रवीने ठरवले की आता तो मोबाईलचा गुलाम होणार नाही. त्याने पुन्हा पुस्तकांशी मैत्री केली. "मुलांनो, मोबाईल हे संवादाचे साधन आहे, आयुष्याचे ध्येय नाही. पुस्तकेच आपल्याला खऱ्या यशाकडे नेतात."